आपण पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। उमरगा येथे शिवसेना उबाटा पक्षाकडून एसटीच्या भाडेवाढ विरोधात चक्काजाम आंदोलन। आमदार प्रवीण स्वामी यांच्या नेतृत्वात आगार व्यवस्थापक यांना दिले निवेदन। महाराष्ट्र एसटीची भाडेवाढ ही सर्वसामान्यांसाठी अन्यायकारक असून भाडेवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी आमदार प्रवीण स्वामी यांच्या नेतृत्वाखाली उमरगा बस स्थानकासमोर शिवसेना उबाटा गटाच्या वतीने 1 तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले। एसटीने 15% दरवाढ केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय महामार्गावर आज 27 जानेवारी रोजी सकाळी 1 तास शिवसेना उबाटा गटाच्या वतीने चक्काजाम आंदोलन केले। यावेळी राष्ट्रीय महामार्ग वाहतूक बंद होती, तसेच एसटी वाहतूकही बंद होती। यावेळी आमदार प्रवीण स्वामी म्हणाले की एसटी भाडेवाढ ही जनतेवरील अन्यायकारक आहे। सर्वसामान्य जनतेसाठी ही भाडेवाढ न परवडणारी असून लाडकी बहीण योजना व ईव्हीएम घोटाळ्यामुळे हे सरकार सत्तेवर आले आहे। हा लाडक्या बहिणीवरील अन्याय झाला असून अनेक एसटी खिळखिळे आहेत। कसलीही सुधारणा नसताना ही भाडेवाढ सर्वसामान्य जनतेसाठी चुकीची आहे। विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार एसटी सोडण्यात यावी, तसेच सहलीसाठी चांगल्या बसेस सोडण्यात याव्या, तसेच एसटी कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांनी अन्याय करू नये व अगोदरच त्रस्त असलेल्या जनतेवर लादलेली भाडेवाढ रद्द करावी, अन्यथा उमरगा बस स्थानकासमोर पुन्हा आमरण उपोषण करू असा इशारा आमदार स्वामी यांनी यावेळी दिला। यावेळी आगार प्रमुख कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी रज्जाक अत्तार, रणधीर पवार, बसवराज वर्नाळे, सुधाकर पाटील, भगवान जाधव, अप्पाराव गायकवाड, सदाशिव भातागळीकर, तसेच मारुती थोरे, विजयकुमार नागरे, शिवाजी गायकवाड, दत्ता शिंदे, विजयकुमार तळभोगे, महेश शिंदे, वैजनाथ काळे, प्रेमनाथ शहापुरे, महेश पाटील, शिवाजी कोकळे, महादेव काळे, वैशाली जाधव, हनुमंत सुरवसे आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। उमरगा प्रतिनिधी विकास गायकवाड, विश्वविनायक न्यूज। शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी आणि आमच्यावर आत्मनाद प्रेम करणारी या भागातील उमरगा आणि परिसरातील शिवप्रेमी जनता, शिवसेनाप्रेमी जनता, आपण पाहिलेलं आहे की गेल्या 2 दिवसापासून एसटीची 15% भाडेवाढ करण्यात आलेली आहे। एकीकडे आपण पाहिलं, या लाडक्या बहिणींच्या जोरावर हे सरकार आलं, निवळ एकच कारण नाही, असंविधानिक सरकार, 5वी बहुमत, ईव्हीएमचा घोटाळा, या सगळ्याच्या बळावर आलेलं सरकार लाडक्या बहिणींचं सरकार म्हणून ओळखलं जातं। पण त्याच लाडक्या बहिणींवर 15% एसटीची भाडेवाढ करून जो अन्याय करतो आहे, त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करीत आहोत। या परिवहन मंत्री देखील आहेत, त्यांना माझी आवाहन असेल की येणाऱ्या बैठकीपर्यंत आपण ही एसटीची भाडेवाढ पाठीमागे घ्यावी। उमरगा तालुक्यामध्ये जे एसटीचं दळणवळण कोलमडलेली आहे। 5च्या गाड्या 8ला लागतात, सकाळी 9च्या गाड्या 10:30-11 इकडं प्रवेश परीक्षा चालू झाल्यानंतर लागतात। विद्यार्थ्यांची हेळसांड होते, सहलीला गेलेले लेकरं आमचे रायगड महाड भागामध्ये अडकून राहतात। या सगळ्या गोष्टीचा जाहीर निषेध या ठिकाणी मी आहेत। अशा गोष्टीला 100% तुम्हाला जबाबदार करू माननीय पर्यावरण मंत्री, परिवहन मंत्री यांच्याकडे आपली लेखी तक्रार आम्ही देणार आहोत। याही गोष्टीचा आपण विचार करावा। आमच्या निवेदनामध्ये आपल्याला दिलेलं आहे, शाळांच्या वेळेनुसार, कॉलेजेसच्या वेळानुसार करावं। कर्मचाऱ्यांची जी काही प्रमाणात तक्रार आहे, हेळसांड होत आहे, वाहकाच्या ड्युट्या नीट लावल्या जात नाहीत आणि काही लोकांवर अन्यायकारक निलंबनाची कारवाई देखील झालेली आहे, तीही आपण मागे घ्यावी। याचा आपल्याला या ठिकाणी मी या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून आपल्याला सूचना देतोय। महाराष्ट्रभरामध्ये आपण पाहतो आहोत, अनेक प्रश्न आपले सुधाकर पाटील साहेबांनी सांगितलेला आहे, ज्याच्यामधला सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न जी दळणवळण आहे,
ज्याच्या माध्यमातून अगदी गोरगरीब जनता वाहतूक करते, त्याची भाडेवाढ ही करणं म्हणजे या गोरगरीब जनतेची पिळवणूक करणं असं होतं आहे. मी शासनालाही आव्हान या ठिकाणी करतोय की आपण ही 15% भाडेवाढ केलेली आहे ती तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा याही पुढं आम्ही याही पेक्षा मोठं आंदोलन करू. आमरण उपोषणचा मार्ग देखील आपण या ठिकाणी अवलंबणार आहोत. या ठिकाणी जमलेल्या जनतेला देखील माझं आव्हान आहे की या गोष्टी आपण लक्षात घ्याव्यात की शासन लाडक्या बहिणीच्या नावाखाली याच्या अगोदर खूप सारा पैसा वाटतो, परंतु आता त्याच बहिणींना वेगवेगळ्या अटी घालून त्यांचं त्या यादीतून नाव कमी करण्याचं पाप हे शासन करतं आहे. आणि एसटीची भाडेवाढ आमच्या गोरगरीब जनतेवर थोपवून त्याचं पाप देखील ते सरकार घेत आहे की ही एसटीची भाडेवाढ परत घ्यावी आणि आमच्या जनतेवर होणारा अन्याय आपण दूर करावा. उपस्थित असलेल्या सर्व जनतेचं मी आभार या ठिकाणी मानू इच्छितो. आपण थोड्या वेळेच्या सूचनेवर थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित राहिला. याही पुढल्या आंदोलनामध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आता आलेली आहे. आपण महामार्गाचा प्रश्न पाहिला, ज्या दिवशी आपण रस्त्यावर उतरलो त्याच्या दुसऱ्या दिवसापासून काम सुरू झालेलं आहे. आणि आपल्याला डेपो मॅनेजर साहेब आपल्याला विनंती आहे, आम्ही पहिल्यांदा विनंती आपण तुमच्या डेपोमध्ये बसून आंदोलन करू आणि सगळ्या एसट्या बंद करू. आपण वेळापत्रक वेळेवर व्यवस्थित करावं, कर्मचाऱ्यांची हेळसांड होऊ नये. तुम्ही प्रासंगिक करारावर गाड्या देतात, त्या गाड्या चांगल्या द्या. विद्यार्थ्यांची त्या ठिकाणं जी हेळसांड झालेली आहे मागच्या काळामध्ये मी आपल्याला बोललेलो, या ठिकाणी सर्वांसमोर सूचना देतो. यांना विनम्र असा अभिवादन करून आजच्या या चक्का जाम आंदोलनासाठी नेतृत्व करणारे आमचे तालुक्याचे आमदार सन्माननीय प्रवीणजी स्वामी गुरुजी, मार्केट कमिटीचे माजी सभापती सन्माननीय रणजितजी पवार साहेब, उमरगा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय रजाकभाई अत्तार आणि आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात, एसटी महामंडळाच्या विरोधात नाही, महाराष्ट्र शासनाच्या विरोधात हे चक्का जाम आंदोलन करण्यात आले. वास्तविक पाहिलं असताना हे आलेलं सरकार आहे, हे आलेलं सरकार लोकशाही मार्गाने आलेलं नसून हे ईव्हीएमच्या मार्गाने आलेलं सरकार आहे. आणि म्हणून हे भारतीय जनता पार्टी आणि या महायुतीच्या सरकारनं या महाराष्ट्रातल्या जनतेला नागवण्याचं काम चालू केले. आपण बघा, एका बाजूला एसटीची भाडेवाढ केली आणि काल आमचा पालकमंत्री म्हणतोय मला माहित लाज वाटली पाहिजे या लोकांना. अरे जे खातं तुमच्याकडे आहे, त्या खात्याचा कारभार तुमच्याकडे आहे, हा कारभार तुमच्याकडे असताना तुम्हाला भाडेवाढ माहित नाही. एसटीची भाडेवाढ कशा, एका बाजूला महिलांना सांगितलं अर्ध तिकीट आमच्या भगिनीला देव दर्शनाला जाण्यासाठी दिलं आणि दुसऱ्या बाजूला 15% वाढ करायची. एका बाजूला शेतकऱ्याला सांगायचं तुमची वीज बिल माफ आहे भरायचं आणि दुसऱ्या बाजूला 2.5 रुपये युनिट असलेली आपली वीज त्या ठिकाणी आज 7.5 रुपये 40 पैशाला त्याने घोषित करायचं. असे महाराजांना विनम्र अभिवादन करून आजचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा चक्का जाम आमदार प्रवीणजी स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली इथं संपन्न होत आहे. आज चक्का जाम हे का करावं लागलं हे आपलं दुर्दैव आहे. कारण परवा सरकार निवडून आलं आणि सरकारनं म्हणतोय की आम्ही लाडक्या बहिणीवर निवडून आलो. लाडक्या बहिणीला पैसे देणार आणि भाऊजीकडून पैसे काढणार, हे कुठली पद्धत आहे? आज तुम्हाला सांगतो 15% भाडेवाढ केल्यात. आज सोलापूरला जायचं म्हटलं तर 120 ते 25 रुपये तिकीट आहे आणि 16% जर वाढवलं तर 160 रुपये 170 रुपये झाले आहेत. हे आपल्या जनतेचे लूट आहे. म्हणून आज आम्ही इथं बसलेलो आहोत. या चक्का जामच्या विरोधात आम्ही इथं करत आहोत.
सरकारनं जाहीर करावं की आम्ही भाडेवाढ एसटी महामंडळाचे हे भाडेवाढ परत घेत आहोत हे म्हणल्याशिवाय आम्ही आता इथून उठणार नाही. कारण हे लोक महाराष्ट्र सरकार काय करत आहे, आवळा देऊन बेल पाडायचं काम करायला. इकडे लाडक्या बहिणीला 1500 रुपये देणार आणि भावाकडून किंवा भाच्याकडून किंवा जावयाकडून भाऊजी कोण 16% वाढण्याप्रमाणे पैसे काढून घेत आहे. मग ह्याच्यात राहिलं कुठं तिकीट हो, महिलाला फुकट कुठं आलं. भाऊजी आणि बहीण जर एसटी मध्ये बसले तर डबल तिकीट काढलेलं आहे. भाडेवाढ आहे म्हणून त्या डबल इथे हिशोबानं काढत आहे. बहिणीला कुठल्याही पद्धतीचा हिने काहीच योजना केलेली नाही. आणि आता सांगतो, आज आपल्या उमरगा स्टँडची एवढी दुरावस्था आहे. समजा जर 5ला गाडी सुटायची असली तर 7ला ड्रायव्हर येऊन आलाय. हे कारण काय, हे कशाचं आहे. आणि कालच म्हणले अजित पवार की आता भाडं वाढलंय, चांगलं सोयीस्कर होईल. म्हणजे जनतेचे नोट करून तुम्ही चांगलं करणार का काम. हे काही चालणार नाही. आज आम्हाला इथं बसलेलं आहे डेपो मॅनेजरने सांगावं की आम्ही भाडे वाढवूनच वापस घेतो म्हणावं. त्यावेळेस अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.